भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठले तुम्ही? पिंपरी बँडर. पिंपरी बँडर मध्ये कोणाची हवा आहे? पिंपरी बँडर मध्ये शरददादांचीच हवं आहे. शरद दादांनी पिंपरी बँडर गावामध्ये कामं केलीत? अनेक विकास कामं शरददादांनी पिंपरी बँडर गावामध्ये केलेली आहेत. अनेक रस्ते असतील किंवा सभा मंडप असतील किंवा फ्लेवर ब्लॉक असतील, अनेक कामं शरददादांनी या पिंपरी बँडर गावामध्ये केलेली आहेत. आम्ही एकमुखाने शरददादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके होते गेल्या 5 वर्षात. पिंपरी बँडर गावामध्ये त्यांनी कोणकोणती विकास कामं केली? पिंपरी बँडर गावामध्ये तशी त्यांची विकास कामं नाही आहेत, असतीलही पण ते काय आम्हाला माहित नाही किंवा दिसतीच नाहीत. त्यांची विकास कामं तशी नाहीच आहेत तालुक्यात. शरददादांनी जेवढं केलं तेवढं ते करू शकत नाही, एवढं मी सांगू शकतो. अभिमानाने सांगू शकतो की शरददादांनी जुन्नर तालुका पर्यटन केला. अहो यांना काहीच करता नाही आलं तालुक्यात. का नाही केलं? पर्यटन केला, त्याच्यावर काहीतरी पडाय पाहिजे होता ना, डीपीआर काहीतरी व्हायला लागत होतं ना, का नाही झालं? कुठं होते आमदार? 3300 कोटी रुपयाची कामं अतुल शेठ बेनके सांगतायत माझ्या 5 वर्षाच्या काळात मी पूर्ण केली आहेत. हो केली. कुठं विकास दिसतोय? कुठं हाय का रस्ते? शरददादांनी तेव्हा केलेले रस्ते आज सुद्धा गुळगुळीत आहेत का? अहो टक्केवारी न खाणारा माणूस आहे तो म्हणजे शरददादा आहे. यांच्याकडे फक्त टक्केवारी चालतात. यांनी फक्त टक्केवारी घ्यायचं काम चाललं, बाकी काय नाही. दादांचाच विकास आहे या तालुक्यात. पवार साहेबांकडून सत्यशील दादा शेरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. कारखान्याचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलंय अशी जनता म्हणतीये. तुम्हाला काय वाटतं, सत्यशील दादा होतील का आमदार यावेळेस? सत्यशील दादा आमदार होऊ शकत नाही. आमदार होणार फक्त आणि फक्त शरददादा भीमाजी सोनवणे हेच आमदार होणार. रिक्षा हेच चिन्ह निवडून येणार. 100% सांगतो, शरददादा या जुन्नर तालुक्यात आमदार होणार म्हणजे होणारच. 5 उमेदवार आहेत, मुख्य लढत कोणाकोणात होईल? आता तशी मुख्य लढत सत्यशील दादा शेरकर आणि शरददादा सोनवणे यांच्यातच होईल. पण शरददादा हे लीड घेऊनच आमदार होतील हा आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही सुद्धा शरददादांच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणाने उभे आहेत, पिंपरीकर असतील. कारण की ज्यावेळेस आमच्या इथं महिलेवरती बिबट हल्ला झाला त्यावेळेस कोणता नेता फक्त येऊन गेला, सगळे नेते येऊन गेले, पण ज्याच्यात खरंच तळमळ होती ना तो रात्रीचा दिवस करून आमच्या इथे पिंपरी बँडर मध्ये खऱ्या अर्थानं तिथं बिबट जिथे 41 बिबटे आहेत साहेब, 140, त्या ठिकाणी शरद सोनवणे स्वतः उपोषणाला बसले होते. कोण करू शकते एवढं जनतेसाठी? नाही करू शकत कोणी. दादाच करू शकतात की जो माणूस ज्याला जनतेची तळमळ आहे ना तो त्या ठिकाणी बसू शकतो. असं नाही, आम्ही सुद्धा तिथे होतो. बिबट्याचे शेजारून जात होते, एवढं तिथं बिकट परिस्थिती होती, तरी तो माणूस त्या ठिकाणी बसला होता. कोण नाही करू शकत एवढं, कारण की त्यांचा विकासच नाही ना. कुठं कामं केली त्यांनी दाखवावी, काय कामं केलेत कुठे तालुक्यात दाखवावी. सत्यशील दादा आजपर्यंत संविधानिक कोणत्याही पदावर नव्हते, ते कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांना काम करण्याचा प्रश्न कोणत्याही प्रकारचा येत नाही, त्यांचा सामाजिक काम करण्याचा. पण कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही आणेपाठा रासन दुष्काळग्रस्त भागात ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या, कोरोना काळात ऍडमिट करायचं असेल पेशंटला, विविध प्रकारचे हॉस्पिटल्स त्यांनी उभारली, असं त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. ते सांगतात ते. पण ज्यावेळेस शरददादा ज्यावेळेस आमदार नव्हते, झालेच नव्हते, त्यावेळेस त्यांनी मोफत सामुदायिक विवाह सोहळे किती केले? मावळपट्ट्यात जाऊन विचारा, तुम्ही एकदा जा तिकडे विचारा शरददादांनी काय काय केलं. ज्यावेळेस आमदार नव्हते, तुम्ही म्हणले ना पद नव्हतं सत्यशील दादांक, अहो शरददादांक सुद्धा पद नव्हतं, पण स्वाभिमानी सेवा संस्थेमधून त्यांनी ती कामं केली. सोपं नाहीये. लग्न सोहळे, गोरगरिबांचे आसरू पुसण्याचं काम त्या माणसाने केलंय. त्यामुळं शरददादाच. या जुन्नर तालुक्याचा विकास आणि जर कोणी करत असेल तो आपला माणूस, आणि आपला माणूस हा खरं तर जुन्नर तालुक्याच्या विधानसभेवरती निवडून गेला पाहिजे, हा आमचा सर्वांचा दृष्टिकोन आहे. आम्ही पिंपरी पेंढारकर भरघोस मतांनी शरददादांना पिंपरी पेंढार मधून लीड देणार आहोत, हा आमचा एक संकल्प झालेला आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.